皆さん、お元気ですか？じゃあ、今日の授業の中で、みんなの日本語第16課ですね。16課から20課まで文法を勉強しましょう。आता बऱ्याच प्रमाणात तुम्हाला हे शब्द कानावर पडून पडून त्याचा अर्थ समजायला लागला असेल. आता आजच्या लेसन मध्ये आपण बघणार आहोत लेसन नंबर 16 पासून ते 20 पर्यंतचे सगळे ग्रामर पॅटर्न. सो तयार आहात? 行きましょう。一番最初ですね、16課の文法を見てみましょう。सगळ्यात पहिल्यांदा 16 लेसन मध्ये कुठले कुठले ग्रामर पॅटर्न आहेत ते बघूयात. भरचा ते आणि कारा. नंतर काय आहे? नाऊन वनवा, नाऊन टू गा आणि दो यात ते. बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात आफ्टर डुईंग समथिंग डू समथिंग. एखादी गोष्ट केल्यानंतर दुसरी गोष्ट करणे. म्हणजे जसं की जेवण जेवल्यानंतर टीव्ही बघणे, टीव्ही बघितल्यानंतर अभ्यास करणे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते सांगण्यासाठी व्हर्बचा ते फॉर्म येतो, कारण प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे तो. एक गोष्ट झाल्यानंतर दुसरी गोष्ट करणे याच्यासाठी वापरला जातो. बघा याच्यामध्ये काय केलंय की मेन तुम्हाला त्याचा इम्पॉर्टन्स माहिती पाहिजे आणि कशासाठी वापरतायत हे माहिती पाहिजे. तर द सेकंड ऍक्शन इज डन आफ्टर द फर्स्ट वन फिनिश. म्हणजे तुम्हाला पहिली ऍक्शन ही फिनिश करायला हवी, तरच तुम्ही दुसरी ऍक्शन सुरू करता. म्हणजे जेवण जेवता जेवता निम्म सोडायचं आणि जायचं दुसरं काहीतरी करायला, तसं नाही. जेवण जेवून झाल्यानंतर दुसरी गोष्ट करणे. वाकारी माहिती का? खानतान देस ने जा रेईबुन ओ मिते मिमाशो रेईबुन देस ने. कुणी ए खायते कारा. देशाला परतल्यानंतर चिचिनो खाईशादे हाताराकीत मास. काय सांगितलंय? देशाला परतल्यानंतर वडिलांच्या कंपनीमध्ये हाताराकी मास सांगितले, म्हणजे काम करणार. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायला हवं? देशाला जायला हवं ना, आणि मगच तुम्ही वडिलांच्या कंपनीत काम करणार. सो को यू फुनी चुकाते कुदासाय. जा चुकी देस ने. कोन्सातो गा ओवाते कारा रेसुतोरांदे शोकुजिओ शिमाशो. कॉन्सर्ट संपल्यानंतर रेस्टॉरंट मध्ये जेवण जेवूया. किती छान आहे. आता तुम्ही म्हणू शकता ना, निहोंगो ओ बेंक्यो शिते कारा. ठीक आहे, शिते कारा. काय सांगितलंय पुढे? असोबी माशो. जपानी भाषेचा अभ्यास झाल्यानंतर खेळूयात. सो कोयू फुनी कोनो बुंपो पातान ओ चुकाते कुदासाय. जा चुगी देस ने. आता आपण बघणार आहे नाऊन वनवा, नाऊन टू गा आणि ऍडजेक्टिव्ह वापरायचंय. अतिशय सिंपल आणि सोपं आहे. उदाहरण बघा. ओ साका वा देस ने. ओ साका वा ताबेमोनो गा ओइशी देस. काय करायचंय आपल्याला? ओसाका वा. ओसाका हे कसं आहे? वा पार्टिकल लागलाय बिकॉज आपण ओसाका बद्दल बोलतोय. ठीक आहे, सब्जेक्ट आहे तो. ताबेमोनो गा ओइशी देस. तिथलं खाणं कसं आहे? अतिशय टेस्टी आहे. ज्या ह्याच्यामध्ये काय होतं की नाऊन वन इज द टॉपिक ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्सचा टॉपिक हा नाऊन वन असणार आहे, जसं की ओसाका देस ने. अँड द ऍडजेक्टिव्ह हे काय की कॉम्प्लिमेंट दिली. नाऊन टू ला कशी कॉम्प्लिमेंट दिली? ओइशी देस. ताबेमोनो का ओइशी देस. खानतान देस ने. जचुकी देस. दोईत्सु नो काय फुराकेन वा वाईन गा युमे देस. काय सांगितलंय? दोईत्सु नो, दोईत्सूचे फुराकेन वा वाईन गा युमे देस. तिथली वाईन जी आहे ती कशी आहे? युमे देस, म्हणजे कशी? प्रसिद्ध आहे, फेमस आहे. मारिया सान वा खामिगा नागाई देस. मारिया सान जी आहे तिचं काय? खामिगा नागाई देस. केस कसे आहेत? एकदम लांब आहेत. सो अशा पद्धतीने आपण नाऊन टू ला काय करतो? कॉम्प्लिमेंट देतो. वाकारी माहिती का? जा चुकी देस ने. चुकी वा दो याते. दो याते म्हणजे काय? कशा प्रकारे. ठीक आहे, हाऊ. कशा प्रकारे, कसं, यासाठी वापरलं जातं. आता बघा, दाईगाकू मध्ये दो याते इकिमास का. म्हणजे तू युनिव्हर्सिटी पर्यंत कशी जाणार आहेस? कशा प्रकारे जाणार आहेस? या पद्धतीने वापरायचंय. काय? क्योतो एकीमादे जुरोकुबान बसनी नोते दाईगाकू मध्ये दाईगाकू माएदे ओरिमास. काय सांगितलंय? आता या ठिकाणी आपण बघतोय पहा की तू दाईगाकूला कशी जाणार आहेस. मग क्योतो एकीदे जुरोकुबान बसनी नोते. मी काय करणार? 16 नंबरच्या बसमध्ये चढणार आहे. चढून दाईगाकू मध्ये
ओवारिमास. दाईगाकुबाच्या समोर एकदम मी उतरणार आहे. सो दो यात्ते म्हणजे कशा प्रकारे. आता समजा तुमच्याकडे जापनीज फूड आहे. ओके, जापनीज फूड देसने रामेन म्हणा किंवा काहीही. सो सरीवा दो यात्ते ताबेमास का. दो यात्ते म्हणजे कशा प्रकारे खाणार आहात. ज्या काय ओ हाशिदे ताबेमास. चॉपस्टिकने खाणार आहोत. कोयू फुनी चुकाते कुदासाई. दो यात्ते देसने. चुकी दोनो आणि नाऊन असणारे. मग दोनोचं काय होतं. विच, हु, व्हॉट या पद्धतीने वापरलं जातं. आता यामध्ये काय करायचंय बघा. सांतो सांवा दोनो हितो देस का. दोनो हितो देस ने आपण काय केलंय. कोनो, सोनो, आनो, दोनो हे जे काही डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्स आहेत तर याच्या बरोबर नाऊन खानाराजू येतं. कोरेओ ओबोयते होते कुदासाय. सो देस ने को, सो, आ, दो हे जे आपण शिकलो ना. को, सो, दो देस ने तर त्याच्यामधलं कोनो, सोनो, आनो. कोनो हितो, सोनो हितो, कोई फुनी चुकाते कुदासाय. तर त्याच पद्धतीने दोनो हितो देस का म्हणजे कुठला माणूस आहे. ठीक आहे. संतोष सन कुठला माणूस आहे. त्यानंतर आनोसेगा थाकाकुते खामिगा कुरोई हितो देस. काय सांगितलंय. ए सान, बी सान, हानाशते इमास. पहिल्याने विचारलं संतोष सान दोनो हितो देस का. ज्या बी सान काय म्हणतायत. आनोसेगा थाकाकुते खामिगा कुरोई हितो देस. एकदम उंच आणि केस काळे असणारा माणूस जो आहे ना तो संतोष सान आहे. खामिगा कुरोई. आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल. केस काळेच असतात. पण जपानमध्ये तसं नाहीये. जपानमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा कलर जो आहे ना तो केसांना करून घेता येतो. त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा लोकांचे केसांचे कलर जे आहेत ना ते डार्क ब्राऊन, गोल्डन अशा प्रकारचे असतात. ब्लॅक फारच कमी असतात. म्हणून त्यांनी सांगितले खामिगा कुरोई हितो. ज्या रिनसान वा दोन हितो देस का. रिनसान कोण आहेत. म्हणजे आनो शिरोई शात्सु ओ कितेइरो हितो देस. म्हणजे पांढरा शर्ट ज्यांनी घातलाय तो कोण आहे. ते कोण आहेत. रिनसान आहेत. वाकारी माहिती का. सो दोनो कशा पद्धतीने वापरायचे. दोनो बरोबर नाऊन येणार आहे. म्हणजे चुगी देस ने. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट M5 चा बेस म्हणूयात आपण. त्याच्यामध्ये नाई फॉर्म येतो. व्हर्ब तुम्ही सगळे बघितलाय. व्हर्बचा तुम्हाला ते फॉर्म कळालाय. आता नाई फॉर्म बघणार आहे आपण. नाई फॉर्म हे तुम्हाला ऑलरेडी झालेले आहेत. पण आता आपण क्लिअर पुन्हा एकदा बघूयात कशा पद्धतीने असतात. आता ग्रुपचे 3 प्रकार पडतात हे सगळ्यांना माहिती आहे. ओके. आता काय करायचंय. याच्यामध्ये पोलाइट फॉर्म असेल तर काय होतं. नोमिमास, नोमिमासेन. नोमिमास म्हणजे पितो. नोमिमासेन म्हणजे पिणार नाही. प्लेन फॉर्म मध्ये नोमू आणि नोमा नाही होत. ठीक आहे. आता हा नाई फॉर्म कसा बनवायचा हे आपण बघणार आहे. काय करायचंय. ग्रुप 1 देस नाही. ग्रुप 1 मध्ये हानाशिमास, हानासा नाई असं होणार. आता काय करायचंय. हानाशिमास देस नाही. कोकोनी किमाशिता. तर या लाईन मधले सगळे जे येतात ना तर आपल्याला मास फॉर्म करायचंय. मास नंतर जे वर्ड राहतो जसं की ई मासचं इवा नाही होतं बरं का. हे लक्षात ठेवा. ई मासचं इवा नाही होतं ते थोडंसं वेगळं आहे. ताबेमासचं मास काढून ठेवायचा आणि नाही जोडायचा. अतिशय सिंपल. ताबेमास, ताबे नाही. आपण डिटेलमध्ये बघू आता. ओके. आता या ठिकाणी आहे पहा. जसं की पुढचा फॉर्म नोमी माश्ता म्हणजे पिलो. नोमी मासेंदेष्टा म्हणजे पिलो नाही. नोंदा आणि नोमा नाकात्ता हे प्लेन मध्ये येतं. आता हानाशिमासचं काय केलं होतं. हानासा नाकात्ता. या ठिकाणी काय केलंय. हानाशी मास, मास काढून टाकला. हानासा नाकात्ता केले. ठीक आहे. हानासा नाई असं व्हायला हवं. हानासा नाई मधला नाई काढल्यानंतर हानासा नाकात्ता. ज्या ई मासचं इवा नाकात्ता होतं. ताबे मासचं नाही काढलं. ताबे ना कात्ता असं होतं. ई काढायचा नाकात्ता जोडायचा. तर या पद्धतीने आहे. हा जो फॉर्म आहे हा रूल आहे तेवढा लक्षात ठेवायचा. पाठ करायची गरज नाहीये. जेवढा तुम्ही सराव कराल तेवढ्या ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. ज्या नाही आणि नाकात्ता. ग्रुप 1 मध्ये काय करायचं हे बघूयात आपण. अतिशय सिंपल आहे. काय करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा तर जिशोकेई बघितलाय सगळ्यांनी. डिक्शनरी फॉर्म जसं खाऊ, मात्सू, तोरू, शिनू हे सगळे जे आहेत. उत्सुरू, ते, नुमुबुंदे ते फॉर्म करताना आपण बघितले. आता आपल्याला उत्सुरू, नुमुबू, कुगुसू हे जे आहेत ना हे माहिती पाहिजेत. हे ग्रुप 1 मध्ये येतात. मग यांचं काय केलंय पहा. अतिशय सोपं एक नियम आहे तेवढा लक्षात घ्या. डू नाही फॉर्म. ओके. डू नाही फॉर्म
काय करायचंय, रिमूव्ह ई ऍड कात्ता. ज्यावेळेस आपल्याला नाकात्ता करायचंय त्यावेळेस नाही फॉर्म करायचंय पहिल्यांदा, त्यानंतर ई काढून टाकायचा आणि कात्ता करायचंय. जसं की आता नाही फॉर्म करताना खावा नाही, माता नाही. आता हे कसं केलंय माहितीये तुम्हाला, या लाईन मधले वर्ब जे आहेत ना ते तिथे येतात. जसं की खाऊ, ठीक आहे, खाऊ, मात्सू. तर त्याचं कसं केलंय, खाऊ मात्सू कोको देस ने कुगुसू. तर खाऊचा मास फॉर्म केल्यानंतर खाई मास, माची मास असं होतं की नाही. मग आपल्याला लक्षात घ्यायचंय की ते कुठल्या लाईन मधले आहेत. ओके, कुठल्या लाईन मध्ये येतात. मग खाऊच आ मध्ये आहे म्हणून त्याचं थोडस वेगळं होतं, खावा नाही. बट खाकी मासचं काका नाही असं झालं पाहिजे. तसंच मात्सू मध्ये माची मास होतं ना, मग ची आहे, ची कोणत्या लाईन मध्ये येतो, ताच्या लाईन मध्ये येतो ना, मग माता नाही असं होणार. तर नाही फॉर्म अशा पद्धतीने बनतो, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला त्याचा नाकात्ता करायचा असेल तर काय करायचंय, फक्त ई काढायचंय आणि कात्ता जोडायचाय, झाला नाकात्ता फॉर्म. खावा नाकात्ता म्हणजे विकत घेतलं नव्हतं, माता नाकात्ता म्हणजे थांबलो नव्हतो, तोरा नाकात्ता म्हणजे पिक केलं नव्हतं. इतकं सिंपल आहे. राहील का लक्षात, राहील ना. याच्यावरती रेन्शू तुम्हाला असणार आहे, तर ती पीडीएफ डाउनलोड करून तो रेन्शू नक्की करा, म्हणजे तुमचा अधिक सराव होईल. ज्या नाही आणि नाकात्ता हे आपण ग्रुप 2 साठी बघतोय, त्याच्यामध्ये काय करायचंय, एकदम सोपं आहे. रिमूव्ह रू मास फॉर्म जो आहे ना तो, किंवा मास फॉर्म जो आहे तो, ऍड नाही फॉर्म. बघा ताबेरू आहे, तर तुम्ही ताबेरू मध्ये एक तर रू रिमूव्ह करून नाही जोडू शकता, किंवा ताबे मास करायचं, मास काढायचा, उरलेल्या फॉर्मला फक्त नाही जोडायचं. ताबे नाही झाला नाही फॉर्म. जसं ओकिरू म्हणजे वेकअप उठणे, ओकीमास असतं की नाही, मग मास काढायचा, ओकी नाही. ठीक आहे. खाकेरू म्हणजे हँग करणं, लटकवणं वगैरे, मग खाके नाही, नाही फॉर्म होता. आता याच्यातच नाकात्ता फॉर्म कसा होतो बघा, डू नाही फॉर्म. नाही फॉर्म करायचा, रिमूव्ह ई ऍड कात्ता. अतिशय सिंपल आहे बघा. ताबे नाही मध्ये ई काढून टाकायचं, ताबे ना कात्ता होणार आहे. नाही काढा, ओकी ना कात्ता, ई काढा, खाके ना कात्ता असं होणार आहे. म्हणजे ओबोए ना कात्ता आठवलं नाही किंवा आठवलं नव्हतं, पास्ट टेन्स मध्ये आहे. ज्या चुगी देस ने, चुगी वा पोलाइट फॉर्म प्लेन फॉर्म आहे. पोलाइट फॉर्म मध्ये देसमास येतो, देशता माशता पास्ट टेन्स मध्ये जातो, देवा आरिमासेन प्रेझेंट मध्ये आहे, देवा आरिमासेन देशता पास्ट मध्ये निगेशन आहे. तर हेच प्लेन मध्ये दात्ता, देवा नाही, देवा नाकात्ता होणार. ठीक आहे. हे फक्त माहिती असू द्या, सरावाने येणार आहे, पाठ करायची गरज नाहीये. ज्या कुरू आणि सुरू एक्सेप्शन लक्षात ठेवायचे, ग्रुप 3 देस ने. ज्या कुरूचं किमास कुरू, किमासेनचं कोनाई, किमाशता किता, किमासेन देशता कोना कात्ता असं होतं. सुरू मध्ये काय होतं, आता शिमास सुरू प्लेन फॉर्म झाला, शिमासेनचा शिनाई प्लेन फॉर्म आहे, शिमाशताचा प्लेन फॉर्म शिता, शिमासेन देशता म्हणजे केला नव्हता, त्याचा प्लेन फॉर्म शिनाकात्ता असा होतो. सोपं आहे की नाही. ज्या चुकीतच नाही. आता आपल्याला नाही फॉर्म करून आहे ना बरेच ग्रामर पॅटर्न येतात, मग ते येण्यासाठी पहिल्यांदा नाही फॉर्म येणं गरजेचं आहे. तर बघा, व्हर्बचा नाही फॉर्म आणि तो होतो नाही दे कुदासाय. म्हणजे ते कुदासाय म्हटल्यानंतर प्लीज डू समथिंग. बट नाही दे कुदासाय म्हणजे काय, एखादी गोष्ट करू नका हे सांगताना वापरायचंय. ठीक आहे, त्याचा अपोजिट आहे. बघा कसं केलं असतं की व्हर्बचा नाही दे कुदासाय इज अ सॉफ्टर वे टू आस्क दॅन व्हर्ब तेवा इकेमासेन. ओके, पहा, जसं आपण ते कुदासाय नंतर तेवा इकेमासेन बघितलं होतं, म्हणजे अमुक एक गोष्ट केली तर चालणार नाही. ओके, आता आपल्याला एखादी गोष्ट करू नका हे सांगायचंय ना, तर तेव्हा इकेमासन पेक्षा सुद्धा सॉफ्ट वे कुदासाय वापरून होतं, म्हणून नाही दे कुदासाय वापरतात. बघा, वाताशी वा गेंकी देस करा, शिंपाई शिनाई दे कुदासाय. मी एकदम अशी हेल्दी, सुदृढ, निरोगी आहे, त्याच्यामुळे शिंपाई शिनाई दे कुदासाय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कोको दे देनशा ओ, ओके, कोको दे शाशीन ओ तोरा नाही दे कुदासाय. या ठिकाणी फोटो काढू नका. तोरू, तोरी मास आहे ना, मास काढायचा, तोरा नाही दे कुदासाय.
असं येणार आहे. या ठिकाणी फोटो काढू नका. कोको दे शाशीन ओ तो तेव्हा इकेमासे. इथे फोटो काढला तर चालणार नाही आणि इथे फोटो काढू नका. दोन्हींमध्ये किती फरक आहे ना. दुसरं जे आहे ना ते खूप जास्त सॉफ्ट वे आहे ना सांगण्याचा. सो ते कुदासाय म्हणजे नाही दे कुदासाय हा सॉफ्ट वे आहे बोलण्याचा. या चुकी तेच नाही. नाही फॉर्म करायचा आहे आणि ना केरेबा नारीमासेन म्हणजे काय एखादी गोष्ट करावीच लागणं. म्हणजे काय तुम्हाला औषधं घ्यावीच लागणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय अभ्यास करावाच लागणार. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. पास व्हायचंय अभ्यास करावाच लागणार. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सांगण्यासाठी ना केरेबा नारीमासेन हा ग्रामर पॅटर्न वापरला जातो. आता बऱ्याच वेळा असं होतं की सेन्सई त्याच्यामध्ये तर नाही फॉर्म आलाय मग निगेशन आहे. मग त्या एखादी गोष्ट करावीच लागणे याच्यामध्ये निगेशन कुठे आहे? सो नाही काही ग्रामर पॅटर्न हे असे आहेत की तुम्हाला ते त्या पद्धतीनेच लक्षात ठेवायचे. वाकारी मास्ता का? सो एखादी गोष्ट करावीच लागणे याच्यासाठी ना केरेबा नारीमासेन ग्रामर पॅटर्न आहे. आता यामध्ये काय होतं कुसुरी ओ नोमा ना केरेबा नारीमासेन. काय करायचं नोमा नाही आहे ना तर नाही मधला ई काढायचा आणि केरेबा नारीमासेन किंवा नोमा नाही मधला नाही काढून टाका आणि ना केरेबा नारीमासेन जोडा. ठीक आहे. सोपं आहे. मग यामध्ये शक्यतो काय होतं पहा यूज टू डिस्क्राईब अन ऍक्शन ॲज अन ओके ऑब्लिगेशन ओके रिगार्डलेस किंवा आपण म्हणूयात एखादी ऑर्डर आपल्याला सांगायची असेल ठीक आहे म्हणजे जसं की गोळ्या खा वगैरे तर यासाठी वापरला जातो. मायनिची निहोंगो ओ बेनक्यो शिनाकेरेबा नारीमासेन तुम्हाला रोज जपानी भाषेचा स्टडी हा करावाच लागणार आहे. बेनक्यो शिनाई शिनाकेरेबा नारीमासेन असं होणार आहे. समजतंय का तुम्हाला सोपं आहे ना? ओके. चुकी तेच नाही. चुकी आहे नानी नानी कुत्तेमो ई देस म्हणजे काय एखादी गोष्ट नाही केली तरी चालेल हे सांगताना वापर नाही केली तरी चालणार एखादी गोष्ट. नो नीड टू डू समथिंग डोंट हॅव टू डू समथिंग कुठलाही अर्थ घेऊ शकता तुम्ही. यामध्ये काय आष्टा कोणा कुत्तेमो ई देस उद्या नाही आला तरी चालेल. ठीक आहे आष्टा कोणा कुतेमो ई देस शिकेन्नो आतो दे बेंक्यो शिना कुतेमो ई देस परीक्षा झाल्यानंतर अभ्यास नाही केला तरी चालेल. किती दिवस? एक 2-3 दिवस फक्त परत सुरू करायचं. दोयोबिनो गोगो बेंक्यो शिनाकुते मग ई देस का? पहा दोयोबिनो गोगो देस ने म्हणजे शनिवारी दुपारी अभ्यास नाही केला तर चालणार आहे का? दोयोबिनो गोगो बेंक्यो शिनाकुते मग ई देस का? अभ्यास नाही केला तर चालेल का? छान आहे की नाही? सो ना कुतेमो ई देस का? एखादी गोष्ट नाही केली तर चालेल का? हे विचारण्यासाठी किंवा हे सांगण्यासाठी वापरला जातो. चुकीतच नाही. मादेनी मादे माहितीये तुम्हाला कारा मादे आतापर्यंत बऱ्याच वेळा वापरले हो की नाही पासून पर्यंत फ्रॉम टू. आता आपण काय बघतोय नाऊन नाऊनच्या ठिकाणी टाइम येणार आहे ओके. मादेनी आणि वर्ब म्हणजे काय नीड टू डू समथिंग बिफोर अ टाइम एखाद्या वेळेच्या अगोदर तुम्हाला एखादी गोष्ट करणे म्हणजे कसं की शुक्रवारपर्यंत रिपोर्ट सबमिट करणं किंवा शनिवारपर्यंत शुकुदाई कंप्लीट करणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी मादेनी यूज करू शकता. बघा मादेनी इज अ डिफरंट फ्रॉम मादे अँड नी ओके. नी वेगळा आहे मादे वेगळा आहे मादेनी हा वेगळा पॅटर्न आहे ओके. तो नी जोडलाय आणि मादे जोडलाय असा नाहीये तो सेपरेट आहे लक्षात ठेवा. खाई किवा गोजी मादेनी ओवारी मास मीटिंग ही 5 वाजेपर्यंत संपेल म्हणजे 5 पर्यंत कधीही संपू शकते. दोयोबी मादेनी होन ओ खायचा ना केरेबा नारी मासेल दोयोबी मादेनी म्हणजे शनिवारपर्यंत पुस्तक तुला परत हे द्यावंच लागणार. मग शनिवारपर्यंत मध्ये तू कधीही जाऊन सबमिट करू शकतो. वाकारी माहिती का? जा मग चुकीतेच नाही. नाऊन हे ऑब्जेक्ट असणार आहे आणि वा वी यूज वा इन्स्टेड ऑफ ओ टू एक्सप्रेस टॉपिक ऑफ द सेंटेन्स. अतिशय सोपं आहे. काय केलंय एक्झाम्पल नेहमी बघायचं कोकोनी निमोत्सु ओ ओका नाही दे कुदासाय. काय केलंय कोकोनी या ठिकाणी निमोत्सु म्हणजे लगेच ओका नाही दे कुदासाय ठेवू नका. पुढे निमोत्सु वा कोकोनी ओका नाही दे कुदासाय. आता पहा काय केले निमोत्सु वा कोकोनी ओका नाही दे कुदासाय या ठिकाणी मेन निमोत्सुलाच काय केलंय वा सब्जेक्ट केलंय. निमोत्सु या ठिकाणी ठेवू नका. ठीक आहे
मग काय झालंय की त्यामुळे पार्टिकल ओ जो आहे तो घ्यायची गरज नाही, तो आपण काय केला वा मध्ये घेतला. खाईशानो शोकुदो दे गोहान ओ ताबेमास. मी काय करतोय कंपनीच्या कॅन्टीन मध्ये लंच करतो. हिरू गोहान वा लंच खाईशानो शोकुदो दे ताबेमास. कुठे कंपनीच्या कॅन्टीन मध्ये करतो. बोलण्याचे खूप वेगवेगळे प्रकार असतात नाही का. म्हणजे मी कॅन्टीन मध्ये जेवतो काय किंवा मी दुपारचा लंच कॅन्टीन मध्ये करतो काय, वेगवेगळे वे आहेत, त्यानुसार पार्टिकल त्या ठिकाणी बदलतात. ओचा वा नुमिमासेन का, तुम्ही चहा घेणार नाहीयेत का. जा सुगी देस नाही सुगी वा नांदेस का. नाऊन व्हर्बचा रूट फॉर्म कोतोगा देकिमास. आता कोतोगा देकिरू म्हणजे काय की एखादी ॲबिलिटी सांगितली जाते. एखादी गोष्ट जमू शकणे किंवा जमणे, शकणे ॲबिलिटी सांगितली म्हणून कोतोगा देकिरू असं येतं. बघा कसं असतं. निहोंगो गा देकिमास म्हणजे मला जपानी भाषा जमू शकते किंवा जमते. ए ओ खाकू कोतो का देकिमास, मला पिक्चर काढायला किंवा चित्र काढायला येतात. आय कॅन राईट किंवा आय कॅन ड्रॉ अ पिक्चर. का दो दे हराऊ कोतो का देकिमास म्हणजे काढणे पैसे पे करता येऊ शकतात. मीरा सांवा कांजी ओ योमू कोतो का देकिमास. मीरा सांला कांजी रीड करता येतात. ठीक आहे, ही काय सांगितली तिची ॲबिलिटी सांगितली. सो या ठिकाणी एक तर तुम्ही नाऊन पण वापरू शकता, निहोंगो गा देकिमास, नाऊन गा देकिमास, किंवा व्हर्ब असेल तर कोतो गा देकिरू. ए ओ खाकू कोतो गा देकिरू. ओके, आता या ठिकाणी बघा वाताशिनो शुमी वा नानी नानी वर्ब वापरणार असेल तर कोतो देस वापरायचंय. आता वाताशिनो शुमी वा एगो गा एगो ओ बेंक्यो सुरू करतो देस, मला माझी शुमी काय जपानी भाषेचा अभ्यास करणं. सो ज्यावेळेस मी वर्ब वापरेल ना तर वर्बचा रूट फॉर्म आणि कोतो पुढे यायला हवं. बघा वाताशिनो शुमी वा ओंगाकू देस, एकदम सिंपल मध्ये नाऊन वापरलं. माझा छंद काय आहे किंवा माझी हॉबी काय आहे, ओंगाकू देस म्युझिक आहे. आता ओंगाकू मध्ये कळत नाही नक्की ऐकायला आवडतंय का तुला स्वतः वाजवायला आवडतंय वगैरे. मग वाताशिनो शुमी वा ओंगाकू किकू कोतो देस, माझी शुमी काय म्युझिक ऐकणं. मग याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त डिटेलमध्ये बोलता. अनातानु शुमी वा नांदेस का, तुझी शुमी काय. मग सिंपल मध्ये सांगू शकता रिओरी देस कुकिंग, किंवा रिओरी ओ सुकुरू कोतो देस. याच्यामध्ये काय मग कुकिंग म्हणल्यानंतर काय येतं, पाहायला आवडतं का करायला आवडतं कळत नाहीये. मग रिओरी ओ सुकुरू कोतो देस म्हटल्यानंतर तुम्ही अजून जास्त डिस्क्राईब केलं, मला स्वयंपाक बनवायला आवडतो. वर्बचा डिक्शनरी फॉर्म नाऊन नो आणि क्वांटिफायर एखादा पिरियड वगैरे असेल ना तर त्याच्यासाठी आपल्याला वापरला जातो. आता पुढे बघणार आहे आपण मायनी आणि वर्ब टू, बिफोर एखाद्या गोष्टीच्या अगोदर. मग काय निहोन ए कुरुमाए नि निहोंगो ओ बेंक्यो शिमास्ता, जपानला येण्याच्या अगोदर निहोंगो बेंक्यो शिमास्ता, मी जपानी भाषेचा अभ्यास केला. सो कुरुमाए नि देसने येण्याच्या अगोदर. आता नाऊन बघू आपण. शोकुजी नो मायनी, शोकुजी म्हणजे जेवणाच्या आधी, ते ओ आराईमास हात धुणं, ते ओ आराईमास. मग यामध्ये काय नाऊन नो मायनी असतं. आता एखादा पिरियड जो आपण सांगणार आहोत तर त्याच्यामध्ये क्वांटिफायर म्हणून उपयोग केला जातो. आता वेन मायनी कम्स आफ्टर अ क्वांटिफायर, एखादा पिरियड वगैरे. मग नाऊन नो इज नॉट नेसेसरी. मग कसं केलं जातं पहा. तानाका सांवा इचिजिकान मायनी, मग या ठिकाणी तानाका सांवा इचिजिकान नो मायनी म्हटलं जात नाही. मग काय केलंय इचिजिकान मायनी चालू शकतं. देकाके माशिता बाहेर पडले. ठीक आहे, जर एखादा पिरियड असेल तर त्यावेळेस डिरेक्टली मायनीची कनेक्टिव्हिटी लागते. ज्या नाका नाका, नाका नाका म्हणजे काय, नॉट इझी टू डू समथिंग. नाका नाका देखी नाही ने म्हणजे काही केल्या जमत नाहीये असं. बस गा नाका नाका किमासेन, किती वेळ वाट बघतोय बसच नाही आली. नाका नाका किमासेन म्हणजे काही केले येईना बस. काय
हानोई दे नाका नाका युकिओ मिरू कोतोगा देकिमासेन. हानोईमध्ये बर्फ पडतच नाहीये, मग नाका नाका युकिओ मिरू कोतोगा देकिमासेन. म्हणजे काही केलं तिथं बर्फच बघू शकत नाही आपण, कारण तिथं स्नोफॉल होतच नाहीये. निहोन देवा नाका नाका उमाओ मिरू कोतोगा देकिमासेन. सो देस ने जपानमध्ये काही गेलं आपण हॉर्स बघू शकत नाही. म्हणजे नाहीये तसं नाहीये, योकोहामाला आहे, तुम्ही बघू शकता, पण अशी खूप रेअर. म्हणजे असं आपल्याकडे कसं असं बाहेर वगैरे असतात, सिटीमध्ये वगैरे पडलात की तुम्हाला दिसू शकतात, म्हणजे दिसणार नाही असं नाही, पण जपानमध्ये खूपच रेअर आहे. ठीक आहे. झेही देस नाही. झेही म्हणजे काय, की विदाऊट फेल काही झालं तरी मला एखादी गोष्ट मिळाली पाहिजे. झेही होशी देस. वाकारी माहिती का? बघा. झेही निहोन ए इकिताई देस. मला काही केलं तरी जपानला जायचंय. जेही आसोबीनी किती कुदासाय. नक्की तू म्हणजे विदाऊट फेल तू खेळायला घरी ये. वाकारी माहिती का? कोयू फुनी चुकाते कुदासाय.じゃあ、19番ですね。19かの文法を見てみましょう。या पॅटर्न मध्ये आता आपण नाही फॉर्म शिकलो, आता आपण ता फॉर्म शिकणार आहोत. ता फॉर्म पण खूप खूप इम्पॉर्टंट आहे. काय केलंय पहा, उत्सुरू ग्रुप 1 आहे. उत्सुरू नुमुबु कुगुसु देस ने, याने एंड होणार. जसं आपण उत्सुरू ते बघितलं होतं, आता आपल्याला काय करायचंय, उत्सुरू ता, नुमुबुन दा, कु इता, गु इदा आणि सुशिता. एकदम सेम रूल आहे. जसं खाऊ असेल तर खाता होणार, मात्सू असेल तर मात्ता होणार, तोरू असेल तर तोत्ता होणार. सिंपल आहे की नाही. अजून एक, या ठिकाणी इकू असेल तर इत्ता होणार. इता असं नाही होत, इत्ता होतं. खाकू असेल तर खाईता. सो को यू फुनी ओबोयते होते कुदासाय. सेम ते फॉर्मचा ता फॉर्मला रोल लागतो. ग्रुप 2 मध्ये काय केलंय पहा. ग्रुप 2 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा नेहरूचं नेता केले. रू काढायचा, जसं आपण ते फॉर्म करताना रू काढतो ते जोडतो. आता आपल्याला काय करायचंय, रू काढायचा, ता जोडायचा. नेहरू नेता, ताबेरू ताबेता, मिसेरू मिसेता. रिमूव्ह रू ऍड ता. कुरेरूचं काय होईल, कुरेता. सो देस ने कुरेता. इरूचं इता. ग्रुप 3 देस ने, हे वेगळे वर्ब आहेत. सुरूचं शिता होतं आणि कुरूचं किता होतं. बेंक्यो शिता किंवा मोत्ते किता या पद्धतीने. वर्बचा कोतोगा आरिमास म्हणजे काय, की वर्बचा ता फॉर्म करायचा आणि कोतोगा आरिमास. एखाद्या गोष्टीचा यापूर्वी अनुभव घेतलेला असणे किंवा ती गोष्ट केलेली असणे हे सांगण्यासाठी वापरतात. आता बघा, निहोन ए इत्ता कोतोगा आरिमास. मी जपानला गेलेलो आहे. हे आपण कधी बोलतो, ता कोतोगा आरिमास, कारण मी ऑलरेडी जपानला जाऊन आली आहे. चोकोरेतो ओ ताबेता कोतोगा आरिमास. मी चॉकलेट खाल्लेलं आहे. या पद्धतीने वापरा. आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट, की आरिमास बरोबर एखाद्या वर्बचा ता फॉर्म नाही करायचा, ता फॉर्म वापरायचा नाही. तुम्हाला याच्याशी रिलेटेड रेन्शो हा तुम्हाला बुकमध्ये पाहायला मिळेल, तो नक्की करा. आणि दुसरी गोष्ट, की याच्यामध्ये ज्यावेळेस आपण आन्सर देतो की येस, तर त्यावेळेस हाई आरिमास, इत्ता कोतोगा आरिमास का, हाई आरिमास, इये इचिदोमो आरिमास, एकदा सुद्धा नाही असं बोलू शकता. ठीक आहे. पुढचा ग्रामर पॅटर्न आहे वर्बचा तारी फॉर्म. वर्बचा तारी आणि नंतर शिमासच येतं वर्ब. ठीक आहे. तारी तारी शिमास असं बोललं जातं. मग यामध्ये काय होतं, की तुम्ही लिस्ट ऑफ ऍक्शन सांगत असता. ठीक आहे. जसं की निचियो बी सोजी शितारी सेंताकू शितारी शिमास. मी रविवारी काय करते, घर सगळं आवरावर करत असते, कपडे धुत असते. तर ही लिस्ट ऑफ ऍक्शन आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करत असतात, ते सांगताना वापरतात. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हर्बचा प्लेन फॉर्म तारी. ओके. जसं की सेंताकू सु आहे ना, सेंताकू शितारी असं केलं जातं. ठीक आहे. सेंताकू शितारी. त्यानंतर या ठिकाणी सोजी शितारी. पुढे किनो कोएन ओ सांपो शितारी रेसोतोरांदे शोकुजी शितारी शिमाशिता. काल मी काय केलं, की गार्डन मध्ये फिरलो, त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. या पद्धतीच्या वेगवेगळ्या ऍक्शन झाल्या. यामध्ये पहा, नाऊन असेल तर दात्तारी होतं. ई केयोशी बरोबर कात्तारी, सामू कात्तारी.
नाकेयोशी बरोबर काय होणार आहे, दात्तारी होतं. तर हे जेवढी तुम्ही उदाहरणं जास्त बघाल त्यावेळेस तुम्हाला ती कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय वर्बचा तारी फॉर्म शिमासा कशासाठी वापरतात, की तुम्ही लिस्ट ऑफ ऍक्शन सांगत असता. डू सच थिंग्स लाईक ऑन दिस वे. ओके, सो यासाठी वापरा. じゃあ次ですね。次は adjective ですね。い adjective な adjective याच्यामध्ये काय करायचंय? कु नारीमास, नि नारीमास असं. तर मी या ठिकाणी एक गोष्ट सांगेल की ज्यावेळेस नारू हे वर्ब येणार आहे ना, नारू नारीमास त्याचा मास फॉर्म होतो. तर यामध्ये शक्यतो लक्षात ठेवायचं की नि हेच पार्टिकल येणार आहे. ठीक आहे ना? म्हणजे पहा, कोदोमो नो तोकी ईशानी नारिता कात्ता देस. लहान होते त्यावेळेस मला डॉक्टर व्हायचं होतं. इमा ईशानी नारीमास्ता. आता मी डॉक्टर झाले. ईशानी नारीमास्ता, डॉक्टर झाले. नाऊंनी नारू. आणि ई केयोशी ना केयोशीला बघा काय होणार. ते ओ आराते करा, हात धुतल्यानंतर ते गा किरेईनी नारीमास्ता. किरेई देस ने, किरेईनी नारीमास्ता. याच्यामध्ये काय करायचंय? रिमुना. ओके, किरेईना असतं ना, किरेईनी नारीमास्ता. त्यानंतर पुढे सामुकू नारीमास. या ठिकाणी काय केले पहा, सामुई आहे, सामुकू नारीमास. जर ई केयोशी असेल ना तर ई मध्ये काय होणार आहे? सामुकू नारीमास. त्या ठिकाणी नी लागला नाही. ठीक आहे ना? गेंकीनी नारीमास. सो देसने. सो देसने कशासाठी वापरतात? संभाषणामध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ऐकणाऱ्याला आपली मंजुरी दर्शवण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे ना? हा, हो का? आपण हे जे म्हणतो ना त्यासाठी सो देसने. हा, तसं आहे का? असं होतं अर्थ. आपण हा शब्द सो देस का असा देखील वापरला जातो. म्हणजे असं आहे का? त्यातून तुम्ही असं आहे का असं म्हणताना वापरता. सामुकुन आरिमास्ताने म्हणजे आता खूप थंडी वाढायला लागली नाही का? सो देस ने. बरोबर आहे. निजुक्का देस ने. निजुक्का याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पोलाइट फॉर्म आणि प्लेन फॉर्म. जसं आपण बघितलं देस मास, प्लेन फॉर्म मध्ये दा दात्ता. तर ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तो पोलाइट फॉर्म तुम्हाला माहिती आहे. पोलाइट फॉर्म कशासाठी वापरतात? पोलाइटली बोलण्यासाठी, पोलाइट वे टू स्पीक. आदरार्थी बोलताना या गोष्टी वापरल्या जातात. त्याच्यामध्ये मास येतो आणि देस येतो. ठीक आहे, वाताशिवा पूनम देस. आणि त्यानंतर ओहायो गोझायमास. हे काय पोलाइट लेवलला बोलले जातात. ठीक आहे. प्लेन फॉर्म म्हणजे काय, की प्लेन फॉर्म हे शक्यतो क्लोज फ्रेंड असेल किंवा कलिग्स असेल, फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये वापरला जातो. वाताशिवा पुनमदा, ओहायो, हे जे काय आहे ना तर ते प्लेन फॉर्म मध्ये येतं. बघूया हाऊ टू कॉन्ज्युगेट, कशा पद्धतीने ते जॉईन केले जातात. सगळ्यात पहिल्यांदा खाकीमास आहे. खाकीमास, खाकीमास, खाकीमास्ता म्हणजे लिहिलं. खाकीमासेन लिहिलं नाही. खाकीमासेन देशता लिहिलं नव्हतं. तर हा खाकूचा पोलाइट फॉर्म झाला. खाकूचा प्लेन फॉर्म खाकू खायता, खाका नाही, खाका नाका. किती भारी आहे, येते लक्षात? पुढे बघू. ई ऍडजेक्टिव्ह देस ने. ई ऍडजेक्टिव्ह मध्ये पण आपलं बघितलं पाहिजे. खूप वेळा प्रॅक्टिस झाली आहे तुमची आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, सो एकदम तुम्ही परफेक्ट होणार असाल. ई आहे, ई मध्ये काय? थाकाई. मग थाकाई देस, थाका कात्ता देस, थाकाकू नाही देस आणि थाकाकू नाकात्ता देस. येते का लक्षात? थाकाई देस म्हणजे काय? महाग आहे. थाका कात्ता देस म्हणजे काय? महाग होतो. थाकाकू नाही देस महाग नाहीये. थाकाकू नाकात्ता देस महाग नव्हतं. पुढे बघा, थकाई, थकाकात्ता, थकाकू नाही, थकाकू नाकात्ता. फक्त देस काढला की तो प्लेन फॉर्म होतो.次ですね。なけよしと、なけよしですね。今はなけよし見てみましょう。なけよしमध्ये गेंकी आहे. गेंकी देस, गेंकी देशता म्हणजे एकदम निरोगी आहे, निरोगी होता. गेंकी ज्या आरिमासेन पण म्हटलं जातं किंवा गेंकी देवा आरिमासेन पण म्हटलं जातं. गेंकी ज्या आरिमासेन देशता म्हणजे काय? एकदम निरोगी नव्हता. ठीक आहे. गेंकी देवा आरिमासेन देशता असं सुद्धा बोललं जातं. आता याच्यामध्ये प्लेन फॉर्म कसा आहे? गेंकीदा, गेंकीदात्ता, गेंकी ज्या नाही,
गेंकी जा नाकात्ता. आता नाऊन बरोबर हा. नाऊन म्हणजे आमे. आमे देस पाऊस आहे. पाऊस म्हणजे नाऊन आहे ना. सो आमे देस पाऊस आहे. आमे देशता पाऊस होता. आमे ज्या आरिमासेन पाऊस नाहीये किंवा आमे देवा आरिमासेन पण म्हणू शकता. आमे ज्या आरिमासेन देशता पाऊस नव्हता किंवा आमे देवा आरिमासेन देशता पाऊस नव्हता. आमेदा आमेदात्ता आमेजा नाही आमेजा नाकात्ता. हे ना बोलून बोलूनच होणार आहे हा. तुम्ही बोलून बोलूनच ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहे. म्हणजे चुकी तेच नाही. केदो केदो म्हणजे काय माहितीये बट हवेवर केदो यासाठी वापरला जातो आणि हे एकदम कॉमन एक्सप्रेशन आहे. कॉन्व्हर्सेशन मध्ये वापरलं जातं. कोनोरेवरी वा खाराई केदो ओईशी बट गा आपण वापरतो ना सेम तसं मिनिंग आहे त्याला. कोनोरेवरी वा खाराई गा पुढे आपण सांगतो ना म्हणजे खाराई आहे पण ओईशी दस तसं खाराई केदो ओईशी अशा पद्धतीने वापरलं आणि हे कॉमन म्हणजे एकदम आपण काय म्हणूयात रेग्युलर ह्याच्यामध्ये वापरतो. ठीक आहे केदो आणि मग पुढे त्याबद्दल चांगली गोष्ट सांगायची. जा आरिगतो गोझाइमाशिता मिनासान. नानी कशी सुमन आरिमास का? काही प्रश्न आहे का तुम्हाला? आता खूप वेगवेगळे ग्रामर पॅटर्न बघितले. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते आहे नाई फॉर्म. नाई फॉर्म वर्बचा कसा केलाय किंवा ई केयोशी ना केयोशीचा नाई फॉर्म कसा केलाय हे बघायचंय. दुसरी गोष्ट काय ता फॉर्म बघितला आपण. ता फॉर्म बघत असताना प्रेझेंट मध्ये पास्ट मध्ये कशा पद्धतीचा आहे. अजून एक गोष्ट म्हणजे पोलाइट फॉर्म काय असतो, प्लेन फॉर्म काय असतो, कधी वापरला जातो हे बघितलंय. सो ह्या सगळ्या लेसन मध्ये ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत ज्या तुम्हाला आल्या पाहिजेत. मग यासाठी काय करायचंय या लेसन रिलेटेड जो काही तुम्हाला शिकुदाई असेल किंवा होमवर्क असेल तर तो तुम्हाला न विसरता करायचा आहे. वाकारेमाशिता आणि नानी कशीच मोनगा अरे मग जेही कीते कुदासाय. जर काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा. गांबाते कुदासाय.